नमस्कार मंडळी, स्वामी विनायक पुंक संकल्प आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर गावाकडे आहे मी आणि खास आलो शिमगोत्सवानिमित्त. तर शिमग्याचं खास कारण आधुनिक आहे, ते म्हणजे आज आमच्या घरी आमचे ग्रामदैवत श्रीदेव नागाव यांची पालखी आमच्या घरी येणार आहे. तर सगळ्यांच्याकडे अलग अलग पद्धत असते. सगळ्यांच्या घरी कोकणामध्ये खास करून शिमगोत्सव आपले जे ग्रामदैवत त्यांची पालखी घरी असते, घरी येते. तर त्याचप्रमाणे आमच्या घरी आमचे ग्रामदैवत त्यांची पालखी येणार आहे. तर त्यासाठी होणारी तयारी आणि नंतर पालखीनंतर पूजा वगैरे केली जाते, त्यानंतर खेळ येतात आणि संध्याकाळी आमची पालखी नाचवते. तर तो संपूर्ण ब्लॉग मी या व्हिडिओ शेअर करणार आहे तुम्हाला. व्हिडिओ थोडा लेट अपलोड होईल कारण नेटवर्कचा खूप इश्यू आहे. तर मी मुंबईला गेल्यानंतर व्हिडिओ अपलोड करीन. चला आपण व्हिडिओ सुरुवात करूया. मग व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नक्की सबस्क्राईब केलं नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की कमेंट करा विसरू नका, कारण कमेंट खूप कमी आहेत आपल्या व्हिडिओला. तर चला आपण व्हिडिओ सुरुवात करूया. मग तर चला आता आम्ही जातो पालखीकडे. बरंच ना पालखी आहे कुमारवाडी तिकडे, सोबत आहे अमोल. चला आता पालखी आले इथे. मला यायला थोडं रांगोळी थोडी कमी पडली होती, त्यासाठी आली दुकानात. सोबत अमोल. अमोल आज काय थंडा भेटतोय का? फ्लाईट खूप गरमी आहे, ऊन पण जास्त आहे. खरं म्हणजे एवढं उन्हात फिरायला पण नको, पण एक गावाला आल्याच्या नंतर जो आनंद असतो गावात फिरण्याचा, तो काय मग आवरत नाही. त्यामुळे आम्ही आलो इकडे फिरायला थोडंफार. बरेच दिवसून आम्ही आले या दुकानात, धावण्यांच्या दुकानावरती. लहान असताना खूप यायचं इकडे. गरमी असल्यामुळे स्प्राईट पण घेतली संकल्पने. त्यावेळेला आम्ही पेप्सी घ्यायचो आणि ह्या वेळेला स्प्राईट घेतले. थँक्यू सो मच. चला जाऊया घरी आपण. तर फायनली आता अशा प्रकारे रांगोळी बहुतेक झालेली आहे. छोटीशी इथून पालखी येईल. संध्याकाळच्या वाजलेत बरोबर 4:30 वाजलेत. 5:30 पर्यंत पालखी येईल आमच्याकडे. चायच्या पालखीसोबत आल्यानंतर या ठिकाणी आता नाश्ता पण असतो सगळ्यांना. काही नाही काही गोड पदार्थ म्हणजे स्नॅक्स किंवा चिवडा म्हणा, त्याचप्रमाणे फरसाण वगैरे असतो. आणि सगळ्या मंडळींना असं वाटलं जातं. लहान मुलं त्याचप्रमाणे सगळी माणसं असतात पालखीसोबत. त्याचप्रमाणे या ठिकाणी आज स्प्राईटची पण व्यवस्था केलेली आहे प्रमोद कदम यांच्या घरी. तर आत्ता वाजलेत बरोबर 5:30
अजून 2 घरं बाकी आहेत. मागे भावाचं घर आहे आणि प्रमोदाचं घर. नंतर मग आमच्या घरी पालखी येईल आता, म्हणजे जवळजवळ 6 वाजतील. तर रांगोळी वगैरे काढून झालेली आहे याची. थोड्याच वेळात पालखी येईल. अशा प्रकारे त्या ठिकाणी आमच्या घरी इथे पालखी बसेल. पाणी सुपडणार नारळावर इथं देव इथे नागावली आणत 2 नंबर हात पुरे आहे इकडे हां तिकडे काळेश्वरी इकडे सीता येईल पाहुणा येईल पांढरं फुल घ्या इथे घाला देवाला आजूजी एक माझी एक वैदिक आहे प्रवासामध्ये अन्नपिण्यामध्ये तुझ्या नावाने हाक पाहिजे हाकेला ओढ देऊन हा राखण्याचा नारळ मान्य करून घेऊन त्यांना उत्तम प्रकारचं आयुर आरोग्य ऐश्वर्य प्राप्त होते संपत्तीची रेखापर्यंत टिकून राहू दे सगळ्यात राखण्याचा मान्य करून घ्या अर्धास कांदे शब्दास मानते हर हर महादेव 1 मिनिट दे जय श्री जय श्री रे जय
सजावली केली शवानात पानाच्या फुलाने पालखी सजावली हे पालखी सजावली माझी माऊली नटवली पालखी सजावली माझी माऊली नटवली केली शवानात पानाच्या फुलाने पालखी सजावली पालखी सजावली सुरेश खेराडे आणि शरद खेराडे यांच्या घरी आम्ही 5 किलो बनवून घेतो. त्यांच्याकडे आलेल्या मुलाबांच्या शेतीबाजी धंदाकडे येते भावाचे या ठिकाणी जातीचे हाक पाहिजे त्यांच्या हाकेला होते आणि अशाच भावाचे ज्ञानाला पावत असं आम्ही बाळगोपाया घेतोय. आजाच गांधी शरद मांजरा मित्रांनो, पाहू शकता आज दरवर्षीप्रमाणे आपल्या पालखीचं आगमन झालेलं आहे. प्रत्येकाच्या घरोघरी आज पालखी आगमन झालेलं आहे पालखीचं आणि तुम्ही पाहू शकता आज शेवटचं घर आहे आणि आपले पोरं पण आज उत्सुकतेने वाट पाहत आहेत की आपली पालखी कधी बाहेर पडते आगमनाला आणि कधी आम्ही खांद्यावर नाचवतोय. या पालखीचं आम्ही कधी एकदा खांद्यावर घेतो हे फक्त प्रत्येकाला उत्सुकता आहे की आम्ही प्रत्येकाला उत्सुकता आहे की आम्ही प्रत्येकाला खांद्यावर कधी पालखी घेऊन नाचवतोय. तुम्ही पाहू शकता इथे ढोल